ट्रान्सफॉर्मरचा आपल्या ब्रांचमध्ये सगळ्यात मोठा रोल आहे. विदाऊट ट्रान्सफॉर्मर पॉवर सिस्टीम म्हटलं, वेदर इट इज जनरेशन, डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन, या तिघांमध्ये सगळ्यात मोठा रोल कशाचा आहे? तर जेवढा ट्रान्सफॉर्मरला प्राधान्य दिलं जातं आपल्या ब्रांचमध्ये, बाकी मशिनरीला दिलं जात नाही. असं का? त्याचं एक रिझन बी सांगतो. जर मला एक लॉंग डिस्टन्सला इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची आहे आणि मी घेतला फक्त 11 केव्ही, पाठवलं 500 किलोमीटर. किती किलोमीटर? 11 केव्ही घेऊन जर 500 किलोमीटर पाठवलं, तिथं जाऊन चेक केलं तर व्होल्टेज किती भेटलं? सगळं व्होल्टेज वायरने खाऊन घेतलं का नाही? सो फंडा क्लिअर आहे. जर डिस्टन्स मोठा असेल, 2 सिटी मधला, आणि तुम्हाला ह्यूज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पाठवायची असलं, आपण व्होल्टेज काय करता? एका ठिकाणी वाढवता तर दुसऱ्या ठिकाणी कमी करतात. सो आपण व्होल्टेज स्टेपअप करायचं असं अप करायचंय, स्टेपअप करायचंय तर ट्रान्सफॉर्मरच वापरता, आणि स्टेप डाऊन करायचंय तरी ट्रान्सफॉर्मर वापरतो. सो पॉवर सिस्टीम मध्ये सगळ्यात जास्त कशाचा यूज आहे? एक तर स्टेपअप करण्यासाठी किंवा स्टेप डाऊन. तुम्ही पॉवर सिस्टीम सोडा, घरात पण विदाउट ट्रान्सफॉर्मर काहीच करता येत नाही. उदाहरण देऊ, समजा एक माझी घडी आहे, चार्जिंग करायची आहे. आता इथे अॅनालॉग वॉच आहे, ही जर स्मार्ट वॉच असती, त्याला चार्ज करण्यासाठी कमीत कमी व्होल्ट 7-8 व्होल्ट लागेल ना. माझ्या घरात किती? 200. मग 230 जर दिलं तर फुटून जाईल नाही. सो घडी असो, मोबाईल असो, लॅपटॉप असो, तुमचा आयपॅड असो, तुमचं मिक्सर असो, ग्राइंडर असो, ट्रिमर असो, प्रत्येक वस्तूत काय असतो? सो विदाउट ट्रान्सफॉर्मर कुठलीच वस्तू बनत नाही. बनते जर ती वस्तू कितीवर चालत असेल? 230 वर चालते. सो म्हणून ट्रान्सफॉर्मरचा आपल्या आयुष्यात रोल कमी आहे का जास्त आहे? त्याच्यात बी 2 टाईप पडले. कोणते कोणते?